नमस्कार. मी नित्यानंद विसरे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या बांगलादेशात हिंदूंवर तेथील मुसलमानांकडून हल्ले होत आहेत. फाळणीच्या आधी मुस्लिम लीगने हिंदूंचा जसा नरसंहार केला होता तसाच किंबहुना त्याहून अधिक क्रूर अत्याचार सध्या बांगलादेशात हिंदूंवर होत आहे. तेथील इस्कॉनचे संत स्वामी चिन्मयानंद दास प्रभू यांना अटक करण्यात आली. त्यांचं वकील पत्र घेणाऱ्या वकिलाला अमानुष मारहाण करण्यात आली आणि आता सध्या ते मृत्यूची झुंज देत आहे. परवाच इस्कॉनचे आणखीन एक मंदिर जाळण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची, हा विषय सध्या चर्चेत आलेला आहे. आणि यावर आपल्याशी बोलण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय माजी सचिव श्री सुनील देवधर आहे. सुनीलजी नमस्कार. आपलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत आहे. नमस्कार नित्यानंदजी, तुम्हालाही नमस्कार आणि हिंदुस्थान पोस्ट ला देखील माझे नमस्कार आणि अनेक शुभेच्छा. आणि नित्यानंद पोस्टच्या माध्यमातून नियमितपणे पाहणाऱ्या सगळ्या दर्शकांना देखील माझे नमस्कार आणि जय श्रीराम. सुनीलजी, आपण काँग्रेसची राजवट जेव्हा होती 90च्या दशकात, तेव्हा तुम्हाला संघाने पूर्व भारतामध्ये काम करण्याची संधी दिली होती, जिथे त्यावेळेस म्हणजे आसाम, मेघालय तिकडे हिंदूंवरती प्रचंड अत्याचार होत होते. त्यांच्यावरती म्हणजे एक प्रकारे त्यांना दबकून राहावं लागत होतं. आणि अशा वेळेस तुम्ही हिंदू संघटनाचं कार्य तिकडे केलं. त्यामुळे सध्या बांगलादेशात हिंदूंवर जो अत्याचार होत आहे त्यावरती तुमच्यासारख्या खऱ्या अर्थाने हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदूंच्या न्याय हक्कासाठी कार्य करणाऱ्यांनी खरं तर प्रकाश टाकला पाहिजे. म्हणून तुम्हाला हा पहिला प्रश्न विचारतोय सर, की बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर अत्याचाराकडे तुम्ही कशा नजरेने पाहता? बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हे अत्याचार हे पूर्वापारपासून होत आलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या ठिकाणी पूर्व बंगाल होता आणि बंगालचा जो पूर्व भाग आहे, जिथे मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे इंग्रजांनी त्याची फाळणी करायचं ठरवलं होतं. की बंगाल हा खूप मोठा प्रांत होता आणि बंगालमधनं सर्वाधिक क्रांतिकारक निघत होते आणि बंगालमधनं सर्वाधिक इंग्रजांना विरोध सहन करावा लागत होता. आणि त्याच्यामुळे बंगालचं विभाजन करणं हे इंग्रजांच्या समोर एक खूप मोठं उद्दिष्ट होतं. आणि त्यावेळेला त्यांनी वंगभंग जे त्यांनी समोर आणला, 1904 मध्ये त्याला सुरुवात केली. पण या देशातल्या सगळ्या देशप्रेमी आणि स्वातंत्र्यप्रेमी नेतृत्वानी एकत्र येऊन प्रचंड जनजागरण केलं आणि इंग्रजांची वंगभंगाची जी साजिश होती, जे षडयंत्र होतं, ती हाणून पाडली. आणि मुस्लिम बहुल असलेल्या पूर्व बंगालला वेगळं राज्य त्यांनी होऊ दिलं नाही. पण ज्या वेळेला भारत स्वतंत्र होण्याची वेळ आली त्यावेळेला स्वाभाविक आहे, इंग्रजांना असं वाटत होतं की भारताचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्यांनी 125-150 वर्ष राज्य केल्यानंतर ओळखलं होतं. इकडे प्रचंड नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक जलवायूंनी खनिजांनी अत्यंत संपन्न आहे. त्याच्यानंतर प्राकृतिक दृष्टीने सुरक्षित आहे, सर्व बाजूनी त्याला देवानीच सीमा दिलेल्या आहेत, त्यांनी देवानीच सुरक्षा दिलेली आहे. एकीकडे हिमालय आणि 3 ठिकाणून समुद्र आहे. त्याच्यानंतर सर्व प्रकारचे ऋतू इकडे आहेत, सर्व प्रकारचे प्रचंड बुद्धिमान लोक इथे आहेत. आणि भविष्यामध्ये हा देश जो आहे हा सगळ्या विश्वामध्ये आपली छाप टाकू शकतो आणि विश्वगुरु बनू शकतो. हे पोटेन्शियल, ही क्षमता भारतात आहे, हे इंग्रजांनी ओळखलं होतं. आणि त्याच्यामुळे भारताला कधीही बलवान होऊ नाही द्यायचं, बळकट होऊ नाही द्यायचं, यासाठी त्यांनी फाळणीची योजना आखली आणि भारताचे तुकडे करण्याचं ठरवलं. आपण मुस्लिम इंटलेक्च्युअल्सना कमजोर समजू नये. अलीगड स्कूल ऑफ थॉट जो होता हा पहिल्यापासून हिंदू बुद्धिजीवींवरती हावी होता, त्यांच्यावर मात करत होता.
आणि ते ठरवून चालले होते की आम्हाला सगळ्या जगाला इस्लाममय करायचं आहे आणि भारताला इस्लाममय करायचं आहे. आणि क्षणी ते पुढे पुढे सरकत होते. त्यांच्या सगळ्या योजना रंग घेत होत्या. त्यांच्या सगळ्या योजना ते आखत होते, त्याची कार्यवाही करत होते आणि मुस्लिम समाजाकडनं त्यांना प्रतिसादही मिळत होता. आणि उलट पक्षी हिंदू नेतृत्व जे होतं ते धर्मनिरपेक्ष होऊन बसलं होतं आणि ते एक अशा चुकीच्या एका विमर्शामध्ये आलं होतं की जोपर्यंत हिंदू आणि मुसलमान एकत्र येत नाहीत तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे नो फ्रीडम और विदाउट हिंदू मुस्लिम युनिटी ब्रिटिशर्स आर नॉट गोइंग टू लिसन यू, नो स्वराज विदाउट हिंदू मुस्लिम युनिटी, या एका अत्यंत भंपक आणि चुकीच्या नॅरेटिव्हच्या मागे हिंदू नेतृत्व, त्यावेळेला काँग्रेसचं नेतृत्व म्हणजेच हिंदू नेतृत्व होतं. हिंदू नेतृत्व असं वेगळं नव्हतं. म्हणजे नंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते नेतृत्व उभं केलं, पण मुळात ही घोडचूक ही काँग्रेस करत आली. आणि मुस्लिम नेतृत्वानी ठरवून की भारताच्या भूमीवर आपली एक भूमी मिळवायची, भारताचा तुकडा पाडायचा आणि इंग्रजांबरोबर संगनमत करून त्यांनी पाकिस्तानची योजना आखली रेखली, त्याच्या पाठीमागे उभे राहिले. आणि ज्या वेळेला काँग्रेसचं नेतृत्व ऐकत नाहीये, महात्मा गांधी म्हणतायत नाही, 2 तुकडे नाही करायचे, माझ्या शरीराचे तुकडे करा पण देशाचे तुकडे करू नका, तर त्यावेळेला त्यांनी घाबरवण्यासाठी डायरेक्ट ॲक्शनचा कॉल दिला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे 16 ऑगस्ट 1946 ची घटना, की कशा प्रकारे कलकत्त्यामध्ये 10,000 हिंदूंची कत्तल करून रस्त्यावर त्यांना फेकून दिलं होतं. नौखालीमध्ये जे आजच्या बांगलादेशामध्ये आहे, तर तिथे किती लाखांच्या संख्येने हिंदू महिलांवर बलात्कार करून, की तुम्ही हिंदू म्हणवता काय स्वतःला, आता तुमच्या पोटामध्ये जे पोर जन्माला येईल ते मुसलमानाचं असेल. आणि म्हणून लाखो महिलांवरती बलात्कार केले. महात्मा गांधी स्वतः तिकडे गेले. कशासाठी गेले? तर चिडलेल्या आणि प्रतिकारासाठी उभ्या राहिलेल्या हिंदूंना तुम्ही शस्त्र नका धरू म्हणून विनवण्यासाठी गेले. मुसलमानांना सांगण्यासाठी नाही गेले की तुम्ही एक चुकीचं करताय, करू नका. हे सगळं चाललेलं असताना एक अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशा निर्णयामध्ये की पूर्व बंगालला एक वेगळा देश म्हणून, पूर्व पाकिस्तान म्हणून जन्माला यावं लागलं. पण असं नाहीये की तिथे हिंदूंवर तेव्हाच अत्याचार होत होते. मी त्रिपुराचा प्रभारी राहिलेलो आहे. 5 वर्ष मी त्रिपुरामध्ये, 6 वर्ष रादर त्रिपुरात काढलेली आहे. आणि त्रिपुराला 80% सीमारेषा ही बांगलादेशाची आहे. आपल्या सगळ्यांना हे ठाऊक असलंच पाहिजे की 1935-36च्या सुमारास हजरत बल दर्गा जो आहे काश्मीरमध्ये, त्याच्यातला मोहम्मद पैगंबरांचा केस गायब झाला. आणि तो गायब झाल्यावरती प्रचंड दंगे देशभरामध्ये झाले. त्या हजरत पैगंबरांचा कुठला केस कुठे गायब झाला आणि त्याच्यासाठी दंगे सगळ्या भारतामध्ये. कधीही हिंदू मुसलमान दंगे हा शब्द तुम्ही वापरू नका. हिंदू दंगे करत नाहीत, दंगे मुसलमानच करतात. हिंदूंना नाईलाजानी स्वतःच्या बचावासाठी प्रत्युत्तर द्यावं लागतं, उतरावं लागतं. आणि म्हणून मुसलमानांनी केलेल्या दंग्यांमध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंदूंच्या हत्या झाल्या. आणि पूर्व बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम्स असल्यामुळे त्यांनी हिंदूंवरती प्रचंड हल्ले केले आणि त्यांच्या हत्या, घरं जाळणं, गावं जाळणं, महिलांचे बलात्कार करणं, मुलींना उचलून देणं, हे सगळं त्यांनी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पूर्व बंगालमधनं हिंदू निर्वासित बनून त्रिपुराच्या सीमेमध्ये घुसले. आणि त्यावेळेला त्रिपुरामध्ये महान माणिक्य वंशाच्या महाराजा वीर विक्रम नावाच्या एका प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि तेजस्वी राजाचं राज्य होतं. त्यांनी या सगळ्या विस्थापित हिंदूंना, 1936 ची गोष्ट सांगतोय मी, त्यावेळेला या सगळ्या हिंदूंना त्रिपुरात घेतलं. त्याच्या स्वतःच्या जनजातीय मंत्रिमंडळांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब तुम्ही हे काय करताय, हे सगळे परकीय आहेत. त्यावेळेला राजा म्हणतो की हे परकीय नाही आहेत, हे भले जनजातीय नाही आहेत, हे नॉन ट्रायबल आहेत, पण ते हिंदू आहेत. आपण ज्या त्रिपुरा सुंदरी मातेची पूजा करतो त्याचीच ते देखील पूजा करतात. ज्यांना आपण आई मानतो त्या मा त्रिपुरा सुंदरीला ते देखील आई मानतात. आणि म्हणून दोघांची आई एक आहे, तर आपण भावंड आहोत. आणि म्हणून आज जर आपण त्यांना त्रिपुरात घेतलं नाही तर मुसलमान त्यांना मारून टाकेल, आणि म्हणून त्यांना आपण घेतलं पाहिजे असं म्हणून, आणि मग सगळ्या आपल्या जनजातीय बांधवांना समजावून हे जे हिंदूंचे लोंढे आले हे त्रिपुरामध्ये आले, हे 1938 मध्ये आले आहेत.
म्हणजे हिंदूंवरती अत्याचार पाकिस्तान झाल्यानंतर होत आहेत असं नाहीये, बांगलादेश झाल्यानंतर होत आहेत असंही नाहीये. आणि त्यामुळे त्यांनी मुसलमानांची संख्या वाढवण्यासाठी, हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी दंगे करून त्यांना तिकडनं घालवून दिलं त्रिपुरामध्ये. तिथे मोठ्या प्रमाणावरती एक्झोडस झालं हिंदूंचं. आणि मग ज्या वेळेला नेहरूंच्या अदूरदर्शी ज्या निर्णय होते त्याच्यामध्ये जी भारताची फाळणी झाली, त्या फाळणीच्या वेळेला ते सगळा बंगाल देऊन टाकायला निघाले होते पाकिस्तानला. म्हणजे एकीकडे पंजाब, सिंध वगैरे सगळं मिळून पश्चिम पाकिस्तान आणि बंगाल हा संपूर्ण बंगाल हा पूर्व पाकिस्तान होणार होता. त्यावेळेला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, ज्यांच्यामध्ये हिंदुत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बघितलं, प्रखर तेजस्वी बुद्धिमान कुशाग्र नेतृत्व बघितलं, आणि हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना दिलं होतं. ते त्यांनी आनंदाने स्वीकारलं, त्यांनी ते काम केलं. त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेला फाळणीच्या वेळेला हे सांगितलं सगळ्या काँग्रेसच्या नेतृत्वाला की बंगाल मुस्लिम बहुल नाहीये, बंगालला तुम्ही पाकिस्तान बनवू नका. मग मुस्लिम लीग मधनं सांगितलं नाही, तो पूर्व बंगाल सगळा मुस्लिम बहुल आहे, तो पूर्व पाकिस्तान झाला पाहिजे. मग पश्चिम बंगाल जो आज आपल्या देशामध्ये आहे तो तुम्ही पाकिस्तानात देऊ नका, तो हिंदू बहुल आहे, तो भारतात राहायला पाहिजे. म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेच्या सगळ्या काँग्रेसच्या लोकनियुक्त प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या. आणि एक न्यूजपेपर होता, जसं आनंद बाजार पत्रिका आहे ना, एबीपी न्यूज ज्याला म्हणतो पण आनंद बाजार पत्रिका, तसं आणखीन एक अमृत बाजार पत्रिका पण होती, ती त्यावेळेला लोकप्रिय होती. तर त्या अमृत बाजार पत्रिकामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी सगळ्या जनतेला आवाहन करून मतदान करवलं की पश्चिम बंगाल हा हिंदू बहुल आहे आणि तो भारतात राहायला पाहिजे. आणि हा जो जनमताचा दणका आला त्याच्या समोर काँग्रेसला झुकावं लागलं आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये आला. पश्चिम बंगाल जर आज भारतात आहे तर त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना आहे. हे ममताला देखील माहिती आहे, सगळ्या पश्चिम बंगालच्या बुद्धिजीवींना माहिती आहे. आणि दुर्दैवाने तो पूर्व पाकिस्तान गेला, पूर्व बंगाल झाला पूर्व पाकिस्तान. त्याच्यामध्ये देखील खूप असे रिजन्स होते की जे रिजन्स हिंदू बहुल होते. म्हणजे तो सगळा पूर्व बंगाल देण्याचं काहीही कारण नव्हतं. जसं चितगोंग हिल्स आहे, या चितगोंग हिल्स या पहिल्यापासून हिंदू बहुल होत्या. बुद्धिस्ट चकमा जनजातीचे लोक तिथे मोठ्या प्रमाणावर होते, तिथे मुसलमान नव्हतेच, पहाडांवर ते गेलेच नव्हते. तर तो जिल्हा नाईलाजानी द्यावा लागला, कारण पंडित नेहरूंना माहितीच नव्हतं. त्यांच्या नाकर्तेपणामुळे, त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांनी केलेलं एक मोठं पाप म्हणजे चितगोंग हिल्स हा हिंदू बहुल जिल्हा जो आसाममध्ये, त्यावेळेचा आसाम आताचा नॉर्थ ईस्ट, जायला पाहिजे होता, भारतात राहायला पाहिजे होता, तो आला बांगलादेशामध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानामध्ये. आणि नित्यानंदजी लाखो चकमांच्या हत्या झाल्यात, शिरकाणं झालेत. तुम्हाला आता दिसतंय 700-800 हिंदू बंगाल्यांच्या हत्या झाल्याचं आता तुम्हाला दिसतंय. लाखो हिंदूंच्या आणि बांगलादेशाच्या पूर्व पाकिस्तानामध्ये बुद्ध धर्माला मानणाऱ्या बुद्धिस्ट असलेल्या चकमा लोकांच्या लाखांनी मॅसेकर झालेलं आहे. आणि सगळ्या त्या हिल्समध्ये मुसलमानांनी जाऊन आपले कब्जे केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीने भारताची फाळणी झाली, बरं फाळणी झाली तर त्याची रेषा काही ठरली नाही, त्याच्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची कंपाऊंड नव्हतं. आणि म्हणून स्वाधीनता मिळाल्यानंतर 1971 पर्यंत तो पाकिस्तान होता. आणि त्या पाकिस्तानावरती जुलमी पाकिस्तानचे पंजाबी आणि सिंधी आणि पख्तुनी आणि हे सगळे जे मुसलमान होते ते राज्य करत होते. त्यावेळेला शेख मुजीबुर रहमानांनी सांगितलं की आम्ही मुसलमान आहोत जरूर, पण आमची बंगाली भाषा आहे, बंगाली संस्कृती आहे, बंगाली परंपरा आहे, आणि म्हणून आम्हाला या पाकिस्तान बरोबर जायचं नाहीये, आम्हाला आमचा स्वतंत्र अमार बांगला, शोनार बांगला, बांगलादेश पाहिजे. म्हणून त्यांनी बांगलादेशची मागणी केली आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळेला इंदिरा गांधींनी ऍक्शन घेतली, बांगलादेशाशी युद्ध केलं. आणि त्याही वेळेला लाखो हिंदू महिलांवरती बलात्कार झालेले आहेत.
कारण त्यावेळेला पाकिस्तानला असं वाटलं की जर पूर्व पाकिस्तानला भारतापासून वेगळं व्हावंसं वाटतंय तर याचं कारण फक्त मुजीबुर रहमान नाहीये, याचं कारण तिथे जे कोट्यवधी हिंदू राहत आहेत ते हिंदू कारणीभूत आहेत या अमार बांगला सोनार बांगलाच्या मागणीसाठी, आणि त्याच्यामुळे हे हिंदू संपवले पाहिजेत म्हणून प्रचंड अत्याचार हिंदूंवरती 1971 मध्ये झाले आहेत. आणि 71 मध्ये पुन्हा हिंदूंचे लोंढे बाहेर पडलेत. ते हिंदूंचे लोंढे पाकिस्तान सोडून पश्चिम बंगालमध्ये आले, ते हिंदूंचे लोंढे आसाम मध्ये गेले, ते हिंदूंचे लोंढे मेघालयात गेले, ते हिंदूंचे लोंढे त्रिपुरामध्ये पुन्हा गेले. आणि त्याच्यानंतर 71 नंतर बांगलादेश आल्यानंतर हिंदूंना थोडे बरे दिवस लाभले ज्यावेळेला मुजीबुर रहमान आणि शेख हसीना यांचं राज्य राहिलं. पण जेव्हा जेव्हा खलिदा झियाचं राज्य राहिलं, जमाते इस्लामीचं प्राबल्य राहिलं, त्यावेळेला प्रचंड नृशंस अत्याचार हे त्या ठिकाणी हिंदूंवर होत राहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा सरकार बदलतं, परिवर्तन होतं, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट हिंदूंना केलं जातं. ते सांगण्यासाठी असं म्हणतात की नाही आम्ही हिंदूंना मारत नाही आहोत, आम्ही आवामी लीगच्या लोकांना मारत आहोत. अरे बाबा, आवामी लीगच्या लोकांना मारताय तर वेर आर इंटरनॅशनल ह्युमन राईट्स? ते कोणाला एखाद्याला मारले इथे तर लगेच ह्युमन राईट्स बोभाटा करायला लागतात, विश्वाचे ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट जागृत होतात हिंदू ज्या वेळेला मरतात त्यावेळेला. पण ज्या वेळेला तुम्ही हिंदूंना मारता आणि सांगता नाही नाही आम्ही शेख हसीना समर्थक हिंदूंना मारतो आहोत, अरे पण तुम्ही मारतात ना, तुम्ही मानव हत्या करतात ना, त्याच्या विरोधात उभं राहत आहे. हा एक दुर्भाग्याचा भाग आहे. आणि मला आपल्याला सांगायला बिलकुल कुठल्याही प्रकारची हिचकिचाहट, झिजक किंवा कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही की शेख हसीनाचं राज्य असताना देखील हिंदूंवरती अत्याचार होत होते, फक्त क्वांटिटी कमी होती. म्हणजे मला जर पर्सनली विचारलं तर खालिदा जियाचं प्रशासन हे औरंगजेबाचं असेल तर शेख हसीनाचं अकबराचं होतं. तर अकबर म्हणजे काय, तर अकबराच्या काळात काही हिंदूंवर अत्याचार होत नव्हते. त्यांनी एक सॉफ्ट चेहरा घेतला आणि हिंदूंना मूर्ख बनवण्याचं काम केलं. त्याप्रमाणे शेख हसीनाच्या वेळेला तिकडे जमाती इस्लामी आणि कट्टरपंथींच्या लक्षात आलं की या बाई जोपर्यंत राज्य करतील त्यावेळेला आपण इस्लामचे जे आपले सगळे उद्दिष्ट आहेत ते आपण पूर्ण करू शकत नाही, मग आपण तिच्या कलानी घेऊया. आणि तिच्या कलानी घेता घेता मग युनिव्हर्सिटीज मध्ये सगळं प्राबल्य मुसलमानांचं करणं आणि जमिनी बळकावणं, म्हणजे जे तुम्हाला दिसत नाहीये की हत्या होतात हे जे आता दिसतं आहे ते आक्रमण आहे, पण लँड जिहाद प्रचंड प्रमाणावर झालेला आहे. बांगलादेशामधल्या हिंदूंची मंदिरं बळकावणं आणि ती तोडून त्या ठिकाणी मशिदी बनवणं हे शेख हसीनाच्या वेळेला देखील झालेलं आहे. त्याच्यामुळे हिंदूंनी जागृत झालं पाहिजे. हिंदूंना कळलं पाहिजे की मुसलमान हा मुसलमान असतो आणि त्याच्यापासून सगळ्यात पहिल्यांदा सावध राहिलं पाहिजे. आपलं घर वाचवलं पाहिजे, आपला देश वाचवला पाहिजे, आपल्या बायका वाचवल्या पाहिजेत, आपल्या मुली वाचवल्या पाहिजेत, आपल्या आया बहिणी वाचवल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या प्रकारचे जिहाद हे कायम बांगलादेशात चालू आहेत. शेख हसीना असताना त्याची मात्रा थोडी कमी असते किंवा त्याचं जे स्वरूप आहे हे वेगळं असतं आणि जे आपल्याला इथे पटकन कळत नाही, जे पटकन सोशल मीडियात येत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला षडयंत्र करून शेख हसीनांना तिकडनं घालवण्यात आलं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पुन्हा कट्टरपंथ्यांचा म्हणजे मोहम्मद युनुस काय आहे, ते याला कसलं नोबेल मिळालंय, हे नोबेल हे एक कॉन्स्पिरेसी असते आणि अशी माणसं मोठी करायची आणि मोठी केल्यानंतर त्यांच्या हातातनं काही गोष्टी घडवायच्या, चुकीच्या गोष्टी, आणि त्या व्यक्तीच्या महिमा मंडनाच्या पाठीमागे त्या गोष्टी लपवायच्या. मदर तेरेसांचं तसंच होतं ना. धर्मांतरणाचं प्रचंड षडयंत्र, जे धर्मांतरण शब्द चुकीचा आहे, मतांतरण शब्द आहे, तर हे जे षडयंत्र आहे हे लपवण्यासाठी मदर टेरेसांना सगळ्या प्रकारची भारतरत्नापासून सगळी अवॉर्ड दिली जातात, जागतिक अवॉर्ड दिली जातात. आणि त्याच्यामुळे हे एक षडयंत्राच्या एका मोठ्या कॉन्स्पिरेसीचा भाग म्हणून जे मोहम्मद युनुस तिथे नोबेल वगैरे घेऊन आले आणि तिथे त्यांच्या हातात जी सत्ता दिलेली आहे त्यांनी आपला खरा रंग दाखवला आणि ते हिंदूंवरती प्रचंड अत्याचार करतायत.
म्हणजे नाही ते बरे आहेत आणि तिकडचे मुसलमान आतंकवादी आहेत वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ते सगळे आतंकवादीच आहेत. हिंदूंचा विषय निघाल्यावर ते सगळे आतंकवादी आहेत. तुम्ही ओके. इस्कॉनचा विषय काढलात ना, इस्कॉन सारखी धर्मनिरपेक्ष संस्था नाही. मला फार इस्कॉनच्या विचारांशी मी सहमत नाही. याचं कारण असं आहे की ते पुन्हा हिंदू मुसलमान सगळे सारखेच आहेत वगैरे अशा प्रकारचे जे तुणतुणी वाजवणारे जगभरामध्ये लोक आहेत ते तसेच तेही आहेत. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ज्या वेळेला अत्याचार हिंदूंवर झाले, अत्याचार हिंदूंवर झाल्यानंतर त्यावेळेला इस्कॉनची मंदिरं तोडली होती आणि नंतर प्रचंड पूर आला सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. आणि त्या पुरामध्ये न भूतो न भविष्यती पुरामध्ये तबाही माजल्यानंतर याच इस्कॉन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लोकांना खायला वाटायला, मुसलमानांना कपडे दिले, राहायला दिलं, दूध पाजलं. आपल्याला हे का कळत नाही, सापाला दूध जरी पाजलं तरी त्याची जी अंतरिम सिस्टीम आहे ती त्याचं रूपांतरण विषामध्येच करते. आणि तेच विष आज इस्कॉनवरती उलटून पडतंय. इस्कॉन नाही आमच्यासाठी हिंदुत्व आहे, आमच्यासाठी हिंदूंचं रिप्रेझेंट करणारे ते काय विचार करतात हा मुद्दा आलाहीदा. आमच्यासाठी तो हिंदुत्वच आहे आणि आमच्यासाठी हे सगळे जे संत आहेत हे संत आहेत आणि त्यांची सुरक्षा ही विश्व समुदायाच्या, हिंदू विश्व समुदायाची जबाबदारी आहे. सर, तुम्ही ज्या प्रकारे विवरण करत आहात त्या प्रकारे हा जो हिंदूंवर अत्याचाराची जी मालिका आहे ती आता पुन्हा सुरू झाली, याचा अर्थ पुन्हा एकदा हिंदूंना तिथून पलायन करायची वेळ आणायची आणि पुन्हा एकदा पूर्ण मुस्लिम बहुलच देश करायचा, मुस्लिम राज्यच बनवायचा, हा एक प्रकारचा डाव आता पुन्हा दिसत आहे असं इथून तुमच्या बोलण्यातून दिसत आहे. पण सर आता बोला, मग आता जी हिंदूंची स्थिती आहे ती हिंदू त्यांची जबाबदारी ही आता घ्यायची. एक तर असा एक मतप्रवाह आहे की भारताने तेथील हिंदूंना निर्वासित होतील त्यांना आता भारतात समावेश करून घ्यावा असं एक वाटतं, असा एक मतप्रवाह आहे. दुसरा मतप्रवाह आहे की तिथे सरकारने आता जबाबदारी घ्यावी. आता इथून तुमच्या नजरेतून आता एक कोणता उपाय आणि दिसतोय, काय आहे, काय करू शकतो उपाययोजना याच्यावरती? बघा, मला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे सांगितलं होतं की हिंदूंनी राजकारणाचं हिंदूकरण केलं पाहिजे आणि हिंदूंचं सैनिकीकरण केलं पाहिजे. आता हिंदूंचं सैनिकीकरणचा अर्थ काय आहे तर जरूर सगळ्या हिंदूंनी आपल्या घरी शस्त्र बाळगली पाहिजे. जी कायद्याने परवानगी आहे तशी सगळी शस्त्र सगळ्या हिंदूंनी वापरलीच पाहिजेत, घरामध्ये ठेवली पाहिजेत आणि सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी ठेवली पाहिजेत. आपण सगळे आपल्या घरामधल्या जे शोकेसेस आहेत त्याच्यात क्रोकरी ठेवतो. कशामध्ये तुम्ही चहा पिता, कशामध्ये कॉफी पिता, कशामध्ये तुम्ही पोहे खाता, हे काय लोकांना दाखवायची गोष्ट आहे काय? तिथे आयदर पुस्तकं असली पाहिजेत नाहीतर शस्त्र ठेवली पाहिजे. आणि आपल्या येणाऱ्या युवा पिढी लहानपणापासून आपली मुलं पाहतील आपल्या घरामध्ये ती तलवार दिसते, आपल्या घरामध्ये ते धनुष्यबाण दिसतंय, आपल्या घरामध्ये ती कुऱ्हाड दिसते गणपती बाप्पाची. नित्यानंदजी, गणपतीचं शस्त्र कुऱ्हाड आहे आणि गणपतीनी कुऱ्हाडीनी अनेक असुरांचा वध केलेला आहे. महाराष्ट्र सगळ्यात मोठा गणेशोत्सव साजरा करणारा, गणेशाच्या मूर्ती बनवणारा, कुठल्या गणपतीच्या हातात कुऱ्हाड आहे? गायब. म्हणजे आम्ही इतके सेक्युलर झालो की आम्ही गणपतीला देखील शांतिप्रिय करून टाकलं, अहिंसावादी बनवलं. त्याच्यामुळे माझं तर आव्हान आहे हिंदू समाजाला, माझं सगळ्यात पहिलं आव्हान आहे मूर्तिकारांना की तुम्ही पुढच्या वर्षीच्या ज्या मूर्ती बनवायला आता सुरुवात कराल, हिंदूच्या गणपतीच्या मूर्तीमध्ये जर कुऱ्हाड नसेल तर हिंदूंनी ती मूर्ती विकत घ्यायची नाही. हिंदूंनी तीच मूर्ती गणपती बाप्पाची विकत घ्यायची, तीच मूर्ती तेच चित्र घरामध्ये लावायचं ज्याच्यामध्ये कुऱ्हाड असेल. शस्त्रच तुम्ही तुमच्या समाजातनं गायब करताय आणि मुसलमान तर शस्त्राशिवाय काही बोलतच नाहीये. खेचून खेचून तलवारीने हत्या करतात. आपल्याला लाज नाही वाटत? आपण गणपतीच्या हातामध्ये कुऱ्हाड नाही ठेवत. हिंदूंचं सैनिकीकरण जे सावरकरांनी सांगितलं त्याचा अर्थ काय? एक तर सैनिकी शिक्षण घेतलं पाहिजे, याच्यामध्ये काहीच वाद नाही. अरे काही नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन निदान दंड तरी शिका ना. कारण ज्यावेळेला संघाला विचारलं जातं की तुम्ही काय
करणार, दंडानी काय होतं, तर इट इज नॉट द वेपन हू फाइट्स, इट इज द माइंड बिहाइंड वेपन विच. आणि त्याच्यामुळे ते मन तयार करण्यासाठी शस्त्र कुठलंही असू शकतं. आणि संघ वर्षानुवर्ष दंड घेऊन 100 वर्ष दंड शिकवतोय. आज माझ्या मनात जर हिंदू म्हणून लढण्याची हिंमत निर्माण झालेली असेल तर ती संघाच्या शाखेमुळे झाली आहे, ती दंड शिकल्यामुळे झालेली आहे. की काही नाही तर मी लढू शकतो ही भावना मनामध्ये आली, मला लढायचं ही भावना माझ्या मनात आली. आणि त्याच्यामुळे हिंदूंचं सैनिकीकरण म्हणजे एक तर शस्त्रांचा वापर, शस्त्रांचं प्रशिक्षण, घरामध्ये शस्त्र असणं. आणि सगळ्या महिलांना देखील आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना विसरतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखी एक राणी, जिनी जगातली पहिली महिलांची सेना निर्माण केलेली आहे, जगातली. आणि त्यांनी महिलांना प्रशिक्षण दिलं. तर या अशा प्रकारचे आयकॉन्स, महाराणी लक्ष्मीबाई सारखा आयकॉन, राजमाता जिजाऊ मासाहेबांसारखा आयकॉन, रुद्रमांबा चेन्नम्मा सारख्या राण्यांचे आयकॉन्स, कनकलता बरुआ, राणीमा गायडिनल्यू सारखे आयकॉन्स, आदर्श महिलांच्या समोर, मुलींच्या समोर, युवतींसमोर ठेवले पाहिजेत. आणि अशा लढाऊ सगळ्या वीरांचे जे आदर्श आहेत ते आमच्या पुढच्या पिढीसमोर ठेवले पाहिजे. हा पहिला मुद्दा. आपण काय करायचं, ठीक आहे ते होतंय ते थांबवलं पाहिजे. त्यासाठी अरे ते आपल्या इथे होणार आहे. टिसचा रिपोर्ट वाचला ना तुम्ही, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, की असंच जर चालू राहिलं मुसलमानांचं लोकसंख्येचं आक्रमण आणि अतिक्रमण, डेमोग्राफिक ॲग्रेशन, तर 2050 पर्यंत मुंबई 50% मुस्लिम होईल. मुंबई 50% मुस्लिम फक्त 25 वर्षामध्ये. म्हणजे नित्यानंदजी, तुमचा मुलगा जर आज 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा असेल, मुलगा किंवा मुलगी, तर तुम्ही आणि मी, आम्ही असू की नाही आम्हाला माहिती नाही 2050 मध्ये, पण कुठली मुंबई आपण त्यांना देणार आहोत पुढच्या पिढीला. पूजनीय सरसंघ चालकांनी जे विधान केलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे. हिंदूंना 3 मुलं असलीच पाहिजेत की नाही, आम्हाला त्याला सगळं काही द्यायचं आहे, त्याला सगळी सुख द्यायची आहेत, म्हणून आम्हाला एकच मूल पाहिजे. तर रे बाबांनो, आयुष्यभर तुमच्या त्या एका मुलाला जर सगळी सुख द्यायची असेल तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 भावंड द्या, नाहीतर तो सुरक्षित राहणार नाहीये. तो म्हणेल, ज्याला मुसलमान मारायला येईल त्याला तो म्हणेल तुम्ही करत काय होतात, हिंदूंची संख्या कमी का झाली, यू आर रिस्पॉन्सिबल. सगळ्या गोष्टींचा विचार, शस्त्र बाळगणं, सोशल मीडिया हे आजकालचं शस्त्र आहे. थोडक्यात सर, आपल्याला जी बांगलादेशाची जी अवस्था आहे त्यामध्ये हिंदूंनीच हिंदूंची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे, असाच यातून मला मेसेज द्यायचा आहे का? सध्याच्या बांगलादेशाच्या स्थितीमध्ये सरकारला जे करायचं ते सरकार करेल, त्याच्यावरती बोलण्यासाठी मी ऑथोराइज नाही. आणि माझा पूर्ण विश्वास सरकारवर आहे. मी नेहमी हिंदुत्व निष्ठांना 2 गोष्टी सांगतो की उतावळे होऊ नका. तुम्ही साईबाबांनी सांगितलेली 2 मार्गदर्शनं तुम्ही माना. साईबाबांनी सांगितलं श्रद्धा आणि सबुरी. त्याच्यामुळे श्रद्धा ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहाजी, रक्षामंत्री राजनाथ सिंगजी, या सगळ्या आपल्या देशाच्या नेतृत्वावरती तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की ते जे काही करतायत ते आपल्या भारताच्या आणि जगाच्या हिंदूंच्या हिताचं करतायत. पहिली गोष्ट, डोंट क्वेश्चन देअर ऍक्शन्स. आणि दुसरी गोष्ट, सबुरी की पेशन्स. वाट बघा, पहिल्या 5 वर्षात राम मंदिर झालं नव्हतं, पहिल्या 5 वर्षामध्ये 370 कलम गेलं नव्हतं, पहिल्या 5 वर्षामध्ये CAA आला नव्हता, पहिल्या 5 वर्षांमध्ये एवढं प्रचंड जे NIA ची जी ताकद वाढली, अँटी टेररिस्ट सगळी नेटवर्क संपवली, या सगळ्यासाठी जो कायदा कडक करण्याचं पार्लमेंटमध्ये काम झालं. तर आपण पहिली 5 वर्ष मोदींची नंतरची 5 वर्ष जर तुलना केली तर तुम्हाला अधिक कठोर झालेले दिसतात. आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांना क्वेश्चन न करणं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यावर सगळं सोपवून थोडीच चालणार आहे. हिंदूंनी आपली ड्युटी साजरी केली पाहिजे की नाही. काल मी पाहिलं आणि आज मी ट्विट केला की जर्मनीमध्ये हिंदू एकत्र आले आणि बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार झाले, त्याच्या विरोधात ते उभे राहिले.
हं. जगामधल्या बरोबर. 100हून अधिक देशांमध्ये असं का होऊ शकत नाही? हं, भारताच्या मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये हा कार्यक्रम का होऊ शकत नाही, की बांगलादेशींच्या हिंदूंच्या सुरक्षेची मागणी करण्यासाठी आम्ही एकत्र झाले आहोत. प्रत्येक वॉर्डमध्ये का नाही हिंदू एकत्र येत? काँग्रेसचे हिंदू का येत नाहीत? भाजपचे हिंदू का येत नाहीत? शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे हिंदू का येत नाहीत? राज ठाकरेंचे हिंदू का येत नाहीत? हं, सर्व हिंदूंनी जातीपाती विसरून, हं. सर्व हिंदूंनी राजकीय मतभेद विसरून हिंदूंच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांनी हिंदू यायला म्हणून. काय हरकत आहे? बरोबर, बांगलादेशी हिंदूंसाठी एकत्र बरोबर, आलंच पाहिजे. बरोबर. रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभं राहून बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी मागण्या हं, प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या मुंबईच्या ईस्ट आणि वेस्ट मध्ये उभं राहून का होत नाही? हिंदूंना असं का वाटत नाही? हं, प्रत्येक गोष्ट सगळीजण संघाकडे बघत बसले, विश्व हिंदूकडे बघत बसले, असं हं, थोडीच होतं. हं, हिंदू समाजाची जबाबदारी, ज्या ज्या हिंदूला असं वाटतं की मला वाटतं 50 लोकांनी तिथे उभं राहायचं हं, आणि त्यांनी सोशल मीडियात बोलवलं 50 लोकांना, हं, तर येतील की. हं. आणि काय पोलीस अडवू शकतात? आणि आता अडवू शकतात 132 भाजप, हो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. हं, आता सय्या भये कुतवाला जर आहे का? आता बिलकुल हिंदूंनी रस्त्यावर उतरून दाखवायचं ना की आम्हाला बांगलादेशी हिंदूंची सुरक्षा पाहिजे. सोशल मीडिया वॉरियर बना. तुम्हाला ट्विटर येत नसेल तर ट्विटर शिका. हं, हिंदुत्वासाठी ट्विटर शिका. हिंदुत्वासाठी ट्विटरवर या. हं. हिंदुत्वासाठी छोटी छोटी रीळं बनवा आणि पाठवा. आजकालची मुलं 15 वर्ष ते 22 वर्षाची मुलं ही फक्त रीळं बघत बसतात आणि हो. सगळ्या फालतू कचरा त्याच्यावर असतो. तिथे हं, तेजस्वी शिवाजी महाराजांच्या गोष्टी, महाराणा प्रतापाच्या गोष्टी, चांगले कथाकथन करते, चांगले वक्ते, चांगले हं. अॅनिमेशन्स वापरून एक एक मिनिटाची रीळं टाकून हं, हिंदुत्वाचा ज्वार निर्माण करा. हे आपण हं. हिंदू म्हणून करू शकतो, नित्यानंदजी. थोडक्यात थोडक्यात सर अत्यंत अशी मुद्देसूदपणे तुम्ही सांगितलं की खरोखर हिंदूचा वरती जो अत्याचार बांगलादेशात होत आहे ते फक्त सरकार तर त्यांची जबाबदारी पार पाडेलच, परंतु खरोखर हिंदूंनी एकसंघ राहणं फार गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये बांगलादेशातले लाखो हिंदू रस्त्यावर उतरले आणि नंतर तो सेटबॅक बसला मुस्लिमांना. हे आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तशाच पद्धतीने भारतातही उद्या बांगलादेश होण्याची शक्यता आहे. ही शक्यता आपण आधीच बाळगली ओळखून आपण आत्तापासूनच हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि नुसतं एकत्र नाही, तर सशस्त्र एकत्र येणं गरजेचं आहे. हा जो तुमचा संदेश या माध्यमातून आम्ही हिंदुस्थान पोस्टच्या माध्यमातून समस्त हिंदूंपर्यंत पोहोचू आणि बांगलादेशासारख्या समस्या पुन्हा भारतातही काय आणि बांगलादेशातही काय घडूच नाही यासाठी प्रयत्नरत होणं गरजेचं आहे असे हिंदूंना एक मेसेज देऊ. सर तुम्ही या बांगलादेशावरील अत्याचार या विषयावरती तुम्ही आमच्याशी हितगुज केलं त्याबद्दल मी आपलं मनःपूर्वक आभार मानतो. नमस्कार. नित्यानंदजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं आणि तुम्ही मला 15 मिनिटं दिली होती, पण मी अर्ध्या तासापेक्षा अधिक बोललो, त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण एकदा असं हिंदूंवरती अत्याचार वगैरे म्हटलं ना की मग मायाच्यानी सहन होत नाही हो, आणि सहन झालंही नाही पाहिजे. कुठल्याही हिंदूला ते सहन नाही झालं पाहिजे हो. आणि सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे, चेतून उठलं पाहिजे आणि आपल्यामधली आग दुसऱ्यामध्ये ही स्थलांतरित केलीच पाहिजे.